भारत हे डायबिटीजचं कॅपिटल बनून बसलंय. प्रत्येक घरामध्ये कोणाला ना कोणाला तरी डायबिटीज आहे आणि डायबिटीज रुग्णांना गोड खाण्याची क्रेविंग होत असते आणि हीच गोड खाण्याची क्रेविंग घालवण्यासाठी ते शुगर फ्री सारखे आर्टिफिशियल स्वीटनर घेतात. पण ह्या आर्टिफिशियल स्वीटनर मध्ये सॅकरिन, लॅक्टोज, ऍस्पार्टम नावाचे घटक असतात आणि ते घटक आपल्या शरीराला काय हार्म करू शकतात तेच या शॉर्ट व्हिडिओ मध्ये आज बघणार आहोत. पहिलं, ऍस्पार्टम जर त्या शुगर फ्री कंटेंट किंवा मग आर्टिफिशियल स्वीटनर मध्ये असेल तर त्याने कॅन्सर होऊ शकतो. आपण काही जण विचार करतात की मला वजन कमी करायचंय, मला गोड खात नाही आहे मी, पण जर मला आर्टिफिशियल स्वीटनर जर मी वापरलं तर त्याचा फायदा होईल का? तर नाही मित्रांनो, त्याने तुमचं वजन वाढेल. त्यामुळे तुम्हाला डायबिटिक असेल तरच तुम्ही प्रमाणामध्ये शुगर फ्री च सेवन करा. त्यानंतर आपल्याला काय साईड इफेक्ट होतो तर ब्लड प्रेशर वाढू शकतं, ब्लड शुगर लेवल वाढू शकतात आपण जर याचं प्रमाणानुसार सेवन केलं नाही तर. आपल्या डोळ्यांची नजर देखील कमी होऊ शकते. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये पचन व्यवस्थित होण्यासाठी गट बॅक्टेरिया असतात आपल्या पोटामध्ये, तर ते गट बॅक्टेरियावर अफेक्ट करू शकतात हे आर्टिफिशियल स्वीटनर. त्याच्यामुळे आपलं पचन बिघडून अपचन होऊ शकतं. तर हे नुकसान ह्या आर्टिफिशियल स्वीटनरच्या सेवनाने होणार आहे. त्यामुळे आर्टिफिशियल स्वीटनर घेत असाल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने याचं जे काही नॉर्मल प्रमाण आहे, तर नॉर्मल प्रमाण आपण बघायला गेलं तर 50 mg मॅक्झिमम डेली इंटेक आपला असला पाहिजे, 50 mg पर्यंत ह्या शुगर फ्रीचा. तर वेगवेगळ्या प्रोडक्टचे वेगवेगळे रेंजेस आहे. आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच याचं सेवन आपण करावं.